होळी लाकडं खूप कमी असतात आणि होळी पण आता खूप छोटी झाली आपली. पहिली एवढी होळी होती की पूर्ण होळीचा घाट पूर्ण पॅक व्हायचं. एवढी मोठी होळी झाली. एक लाकडू हा व्यवस्थित रचावा लागतो, त्याच्यानंतर उभी होते ती आपली होळी. आणि चहाची व्यवस्था केलेली आहे आपल्या सगळ्या गाववाल्यांसाठी. त्यांचं खूप खूप धन्यवाद. पांढरे अर्धा एक वेळेला खालच्या लोकांनी हे करायचं, अर्धा वरच्या लोकांनी, म्हणून आता थोडीशी कमी झालेली आहे. बाकी काही नाही, बाकी उत्साह तोच आहे. ही गवताची गंजी ही वरती चढवली जाईल आणि होळी आपली तयार झालेली आहे. जवळपास दीड ते पावणे 2 तास होळी उभी करण्यासाठी गेलेला आहे. तर मंडळी, आमच्या गावची ग्रामदैवता कालंबा आई ही आमच्या गावच्या मंदिरामध्ये आणलेले आहे. आपण बघतच असता की आपल्या कोकणात खूप प्रत्येक गावामध्ये चालीरीती परंपरा आहे वेगवेगळ्या आहेत. तर आमच्या गावचा शिमगा हा अशा पद्धतीने साजरा केला जातो. जो गावच्या बाहेर गावडीचं मंदिर असतं तिथून आम्ही देव हा आमच्या गावच्या मंदिरामध्ये आणला जातो आणि तो खिलीमिलीच्या वातावरणात नाचत गाजत ढोल ताशाच्या गजरात खालूबाजा किंवा हरिपाठवाले किंवा भजनी मंडळी असतात त्यांच्या गजरात हे आम्ही आणतो. तर आम्ही हा शिमगा आमचा खूप एन्जॉय केला. जसा एक कोसावर ही आपली भाषा बदलत जाते तशी कोकणात आपली परंपरा ह्या बदलत जातात आणि प्रत्येक गावात वेगवेगळ्या चालीची परंपरा असतात. तशा हा आमच्या गावचा हा शिमगा अशा पद्धतीने असतो. तो तुम्ही आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलाच असाल. बाहेर लोक होळी उभी करत आहेत कारण आमच्याकडे आधी होळी उभी केली जात नाही. म्हणजे दिवसभराचा कार्यक्रम असा असतो की होळीसाठी लाकडं आणणं, हलकुंड म्हणतात, तर ते आम्ही दुपारी आणलं. नंतर त्याच्यानंतर लगेच देव आणायला जातो. तर देव आणला तर हा जवळपास 5 ते 6 तास मिरवणूक ही चालते देवाची. त्याच्यानंतर लगेच होळी उभी केली जाते. तर ती होळी लवकर उभी करतात. तर ती आता बाहेर देवीच्या मंदिराच्या बाहेरच होळी उभी होत आहे. लोक होळी उभी करत आहेत. तर आपण आता तिथे जाणार आहोत. मित्रांनो बघा, होळी ही अशा पद्धतीने उभी केली जाते. बघताय खूप जोखमीचं काम असतं, कारण जर का काही चूक झाली तर हे सगळं पडण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे खूप सांभाळून हे सगळं करावं लागतं. गावचे आपले गावकरी हे सगळं काम एकदम व्यवस्थितरित्या पाडतात. आता ही होळी उभी करतात. तर आपण बघूया आपला होळी. फक्त गावकऱ्यांनी हा एकच झाड, आंब्याचं झाड हा तोडलेला आहे आणि एक जो खेली असतात त्या खेल्यांचा मानाचा एक पिला असतो, खांब असतो, तो सुद्धा एक झाड तो छोटा तोडलेला आहे त्यांनी. आणि हा गावचा एक खांब. बाकी ही सगळी झाडं आपण दिसत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हिरवीगार, ती फक्त या कारणाने तोडलेली आहेत की जे महावितरणच्या तारी जे जातात गावाच्या बाहेरून आणि त्या तारींच्या मध्ये जी झाडं असतात, फांदी असतात, तीच फक्त तोडलेले आहेत. बाकी कुठलाच झाड हा खोडापासून मुळापासून हा तोडलेला नाही. आपण बघताय ते सगळे अशा पद्धतीने होळी उभी करण्यास मदत करत आहेत गाववाले.
मित्रांनो, हा इकडे गवत आहे, गवताच्या गंज्या आहेत आणि इकडे कवलसुद्धा गाववाल्यांनी आणलेला आहे. हा फक्त अर्ध्या गावाचा आहे, पूर्ण गावाचा नाही हा, तरीही या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. बाकी सगळे गाववाले होडी उभे करण्याच्या तयारीत. हा मित्रांनो, होली उभी करायला किती मेहनत करावी लागते हे आपण बघू शकता. होली उभी करणं ही काही साधी गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट ही बघून करावी लागते. प्रत्येक लाकडू हा व्यवस्थित रचावा लागतो, त्याच्यानंतर उभी होते ती आपली होली. तर बघा, हा इकडे आहे, अजून हलकुंड्या आहेत. बघा कशा पद्धतीने आपले गाववाले हे होली उभी करत आहेत. हा नेम इथे खोदला जातो, आधीच तो खोदलेला आहे आणि आता इथे होली उभी होत आहे. छोटी छोटी फांद्या आहेत ज्या तारीना नडणार होत्या, त्याच तोडून आणलेल्या आहेत. जास्त काही मोठी झाडं तोडलेली नाहीत. मित्रांनो, इकडे होली उभी होत आहे आणि होली जवळचे शेजारी पांढरे यांनी चहाची व्यवस्था केलेली आहे आपल्या सगळ्या गाववाल्यांसाठी. त्यांचं खूप खूप धन्यवाद. पांढरे, चहा घेऊन आला सगळ्या गावकऱ्यांसाठी, खूप खूप धन्यवाद तुमचं. चला, आता आपण चहाचा आस्वाद घेऊया या होलीच्या अंगणात. होली उभी करता करता चहा सुद्धा. अशोक, कशी आहे चहा? मसालेदार. हा, मसालेदार एकदम जकास ना. पांढऱ्यांच्या घरची आहे चहा. भाऊजी, चहा कशी आहे? आणि तुम्ही इथं बसलात, तिथे लोक होली उभी करतायत. हा, चाय पिया बसले. सगळ्यांना चहा घ्या, चहा घ्या. जयदास बेडेकर आपल्या सोबत आहेत. जयदास दा आणि अशोक दादा, या मला सांगा, आजची ही होली आणि तुमच्या काळातली होली ही कशा पद्धतीची होती? आता ही आपल्या झाडांचं प्रमाण हे आता कमी होत चाललेलं आहे. तर ही आता होली खूप छोटी आहे की आधीची छोटी होती, की कसं काय? वाढ वाढल्यापासून आपल्या अशी होळी होती की पुन्हा होळीचा पूर्ण हे होलीमध्ये जास्ती लाकडं असायची. आता होळी लाकडं खूप कमी असतात आणि होळी पण आता खूप छोटी झाली आपली. पहिली एवढी होळी होती की पूर्ण होळीचा घाट पूर्ण पॅक व्हायचं, एवढी मोठी होळी झाली. तेच आता ही इकडे आपण गवत बघताय आणि एक कवल बघताय. हां, तर ते अर्ध्याच गावाचं आणि तेव्हा पूर्ण गाव म्हणजे जवळपास आपल्या गावामध्ये 300च्या आसपास हुंबाटा आहे. तर त्या एवढ्या मोठ्या गावाचं पूर्ण कवल आणि गवत बोलायचं हा तर एवढा हा होळीचा मैदान म्हणजे एवढी मोठी होळी होणारच. पण आता परिस्थिती अशी आली की सगळ्यांचे कोकणातल्या बऱ्याच गावामधून स्थलांतरित होत आहे आणि मुंबईला असल्यामुळं कवल आणि गवत कमसे कम मला वाटतं एक 2-3% येतो. पहिला 100% असायचं, आता खाली 10%, 20%च आहे.
त्याच्यामुळं होळीचे मैदान आणि कमी भरलं आणि गवत पण कमी लागतं. म्हणजे मित्रांनो बघा, हा एवढा गवत आणि कवल हा फक्त 10 ते 20% लोकांमधूनच येतो. कारण जवळपास 70% लोक ही मुंबई ठिकाणी म्हणा किंवा इतर शहरांमध्ये स्थलांतरित झालेले आहे. त्याच्यामुळं ही आता होली आम्ही छोटीच आहे आणि झाडांचं प्रमाणसुद्धा एवढं कमी झालेलं आहे की जंगलात तोडीला जातात. तर लॉकडाऊनपासून आमच्या गावाने असा निर्णय घेतलेला आहे की जास्तीत जास्त झाडं ही वाचवून एखादा नेमाचा खांब हा तोडला जावा. आणि ही सगळी झाडं आहेत ती मी मगाशी पण झाडांच्या फक्त फांदी करून ओके मोठ्या आपण मगाशी आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की जेव्हा हलकुंड आणले तेव्हा या मोठ्या झाडांच्या फक्त फांदीच तोडले, ते बुंद्यापासून त्यांना घाव घातलेला नाही. कारण फक्त ते फांदी पण का तर महावितरणच्या ज्या वायर्स गेल्या होत्या त्यावरती त्यांना टच होऊ नये यासाठीच त्या तोडल्या होत्या. तर जयराजांनी त्यांच्या काळातली होली आणि आताची होली किती मोठ्या प्रमाणात होती हे त्यातला फरक त्यांनी सांगितलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं. तर आपण बघूया, ही आपली होली आता उभी होतच आहे. तर मित्रांनो, होली उभी होत आहे आणि बाकीचे गावकरी इथे काही बसलेले आहेत, दमलेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत आपले दादा ते बसलेले आहेत. तर आपण त्यांना विचारूया की तुमच्या काळातली होली आणि आत्ताची होली म्हणजे जी आपण ही समोर बघता ती कशा पद्धतीची होती. म्हणजे मी ऐकलं आहे की पूर्वीची होली ही खूप मोठ्या प्रमाणात असायची. हा आपला होलीचा मैदान बघताय, ह्या होलीचा अर्धा मैदान म्हणून ती होली एवढी मोठी असायची. तर तेव्हाची होली आणि आताची होली ही तुमच्या शब्दात आम्हाला सांगा. तेव्हाची होळी म्हणजे वाडवडिलांची पूर्ण गावाची असायची. आता गावातमध्ये लाईटीचं हे आल्याजवळ त्यामुळं थोडासा कमी भाग म्हणजे अर्धा एक वेळेला खालच्या लोकांनी हे करायचं, अर्धा वरच्या लोकांनी, म्हणून आता थोडीशी कमी झालेली आहे. बाकी काही नाही, बाकी उत्साह तोच आहे, उत्साह तोच. मित्रांनो, होलीचा उत्साह हा तोच आहे. फक्त पहिली मी मगाशी पण म्हटलं की पूर्वी ही होली ही पूर्ण गावाची असायची. गावाची म्हणजे आता ही गावाचीच आहे, पण तेव्हा खूप मोठी होली असायची. तेव्हा सगळे लोक हे कवल गवत आणि हलकुंड आणायची. पण आता सगळेजण मुंबईला गेल्यामुळे आता गवत ही नाही आणत लोक आणि कवाली नाही आणत. आणि आता मुंबईला गेल्यामुळे संसार हे कुठेतरी विलुप्त झालेले आहेत. जास्त लोक शेती करत नाहीत, तर त्यांच्या घरीसुद्धा लाकडं वगैरे काही मिळत नाहीत. तर पूर्वी प्रत्येक घरातून एक हलकुंड तरी होळीच्या वाटावर यायचा, पण यावेळेस काही आणलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. त्याच्यामुळे ते म्हणतात की पूर्वी ही होळी खूप मोठी असायची आणि आता ही खूप छोटी होते. पण आत्ता पर्यावरणाचा विचार करता ही होळी अजून छोटी झाली तरी काही हरकत नाही. कारण पर्यावरण, मला तर वाटतं पर्यावरण वाचला पाहिजे. पर्यावरण वाचला तर आपण वाचू. आपली ही झाला तर आपला ही ह्रास होण्यास काही विलंब होणार नाही. तर मी प्रत्येकाला, प्रत्येक गावातल्या लोकांना म्हणेन की जेवढी आपण होळी छोटी करू तेवढा आपण पर्यावरण वाचवण्यास मदत करू. तर आपण बघूया आता ही होळी कशा पद्धतीने तयार करत आहेत. तर मंडळी, आता ही होळी आपली उभी झालेली आहे. जवळपास 1 तास लागला एवढं आहे उभं करण्यासाठी. तर आता जे काय हलकुंड होती, लाकडं होती, ती आता त्याच्या आणि जी झाडं होती त्याच्यापासून ही होळी आता उभी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता हा याच्यावरती हे कवल आणि हे गवत आता गावकरी त्याच्यावर रचतील आणि मग पूर्णपणे फायनली ती होळी उभी होईल.
त्याच्यानंतर पूर्ण गावाची एक वेळ हजेरी लागेल, कारण एवढ्या मोठ्या गाव म्हटलं तर प्रत्येकजण इथे हातभार लावण्यासाठी पाहिजे असतं. कारण काही लोक हे देव आणला मंदिरात की घरी जातात, नंतर मग इथे कोणी उपस्थित नसतं. त्याच्यामुळे ही होळी उभी केली की मग पुन्हा हजेरी लावून लोक आपापल्या घरी जातील आणि परत होळी लावण्यासाठी हे लोक येतील. तर मंडळी आता बघताय, आता आपला प्रत्येकजण गाववाले हे गव्हाळ उतरत आहेत आणि रचत आहेत. बघू शकता अशा पद्धतीने गव्हाळ रचला जातो. तरुण मंडळी सुद्धा हातभार लावत आहेत. कोकणी वाटतं ही गवताची गंजी ही वरती चढवली जाईल आणि पूर्ण वरती हे गवत चढवला जात नाही, त्याच्यामुळे हे गंजी तरी वरती चढून हे जळण्यास मदत होते. अरे तिकडं पण लावा, अरे एका साईडला काय चालू आम्ही गरीब आहोत, त्याच्यामुळे गरीब आहोत. आमच्याकडे पैसे म्हणून आम्ही गरीब आहोत. मी शिकलं पाहिजे. आमची गरिबी आमच्या वडिलांची आमच्या पाठीमागे चांगला बांधवतो मंडळी. आता आपली फायनली होळी इथे तयार झालेली आहे. खूप मेहनत घेऊन आपल्या गाववाल्यांनी सगळी होळी उभी केली आहे. जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास इथे झालेले आहेत आणि आता ते दमलेले आहेत सगळे आणि विश्रांती घेत आहेत. आता याच्यानंतर पूर्ण गावची हजेरी लागेल, नंतरच लोक आपापल्या घरी जातील आणि पुन्हा एका तासाने लगेचच गोपी आपल्याला हाक मारेल की होळी लावायला चला म्हणून. आणि नंतर लगेचच 12:30 वाजले तर 1 वाजेपर्यंत आपली होळी ही लागणार आहे. तर भेटूया आपण आता होळी लावायला.